नमस्कार मंडळी. रोजची चपाती भाकरी खाऊन कंटाळा आलाय. रोज रोज तेच चपाती भाकरी बनवायचं आणि खायचं, बनवायला सुद्धा कंटाळा आणि खायला सुद्धा कंटाळा. तर आज आपण फक्त 10 मिनिटात खूप सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत. तेही अगदी 10 मिनिटात. जास्त वेळ न घेता कमी साहित्यात पटकन घरी बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेले आहे 2 मोठे आणि 3 मध्यम आकाराचे टोमॅटो. टोमॅटोला आपल्याला इथे जाडसर असं कापून घ्यायचं आहे. तर मस्त लालसर असे टोमॅटो बघून आपल्याला अगदी पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून साफ करून याला आपल्याला जाडसर असं कापून घ्यायचं आहे आणि पूर्ण टोमॅटो आपल्याला इथे एका मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे पूर्णपणे जे टोमॅटो आपण कापून घेतलेले होते हे मिक्सरच्या भांड्यात मी इथे ॲड करून घेते. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून, कुठल्या प्रदेशातून किंवा कुठल्या राज्यातून बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट ॲड करायची आणि मिक्सरमध्ये मस्त मऊ अशी याची पेस्ट करून घ्यायची, तुम्ही बघू शकता. आता आपण इथे घेतलेला आहे एक कुकर. तर पटकन अगदी 10 मिनिटात बनवून तयार होण्यासाठी आज आपण ही रेसिपी मिक्सरमध्ये बनवणार आहोत. इथे खडे मसाले घेतलेले आहे. याच्यात मोठी वेलची, 3-4 छोटे वेलच्या, जिरे, त्याचबरोबर आपण घेतलेला आहे लवंग, दालचिनी, काली मिरी, एक तेजपत्ता घेतलेला, कढीपत्ता ॲड करून ह्याला एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे किंवा एक मोठा कांदा घेतला तरीही चालेल. पूर्ण याला बारीक असं चिरून घ्यायचं आणि याला आता आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे कुकरमध्ये. तुम्ही बघू शकता मस्त थोडासा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे. कसलीही झंझट न घेता चपाती भाकरी किंवा डाळ भात असला बनवायला खूप वेळ जातो. तर रात्रीचे जेवणात पटकन बनवून तयार होणारी आजची ही रेसिपी आहे. 2 इथे मी हिरव्या मिरची घेतलेले आहे. ते सुद्धा मी कांद्याबरोबर थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर याच्यात आपल्याला एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर आलं लसूण मिरची एकत्र तुम्ही वाटून ते वाटणसुद्धा याच्यात ॲड करू शकता. पूर्ण याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एक अर्धा मिनिट आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती, मिक्सरमध्ये वाटून ठेवलं होतं, ते पूर्ण जी पेस्ट आहे हे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे. आता आपल्याला हे 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर कसलीही मेहनत न घेता फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी पोट भरून आपण खाऊ शकतो अशी आजची रेसिपी आहे. तर 1 मिनिटभर परतून झालेला आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं आपल्याला मीठ याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आज आपण जे रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीत जास्त मसालेसुद्धा ॲड होत नाही आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे मी धणे जिरा पावडर किंवा जे आपलं गरम मसाला असतात ते सुद्धा ॲड केलेला नाही आहे, बघू शकता. फक्त लाल तिखट, हळद आणि त्यानंतर मीठ एवढंच मसाला याच्यात ॲड होतं. ह्याने सुद्धा याची चव, ही रेसिपीची चव खूप छान येते. तर इथे आपण छान भाजून झालेलं आहे. त्यानंतर एक पाव कप इतके वाटाणे ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा नाही जरी टाकले तरीही चालेल, पण ह्याच्याने जी रेसिपी आज आपण बनवणार आहोत त्याची चव अजून वाढते. एक 2 ते 3 मिनिटं छान याला भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत टोमॅटो एक ग्रेव्हीच्या पेस्टमध्ये येत नाही तोपर्यंत. त्यानंतर इथे आपल्याला एक 4 कप इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. हो मंडळी, आज आपण बनवणार आहोत टोमॅटो राईस. अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन बनवून तयार होणारी आजची ही रेसिपी. तर मी इथे 4 कप पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित याला उकळी आणायची. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात ॲड करून घ्यायची. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी घेतलेलं होतं 2 कप इतके तांदूळ व्यवस्थित धुवून याला भिजत ठेवलं होतं एक अर्धा तास. एक अर्धा तास भिजवलं की तांदूळ आपले छान मस्त फुलतात आणि पटकन बनवून ही रेसिपी तयार होते. तर तांदूळ एकदा भिजवून ठेवले की अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. मस्त खळखळ उकळी आली की आपल्याला हे कुकरचं झाकण इथे लावून घ्यायचं आहे आणि 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर रात्रीचे जेवणात चपाती, भाजी, डाळ, भात न करता अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. आता इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे. आता 2 शिट्ट्या आपल्या कुकरच्या इथे आपल्याला
लावून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक शिट्टी झालेली आहे. आता पुन्हा अजून एक शिट्टी आली की गॅस बंद करून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे कुकर थंड करून घ्यायचं. तर मंडळी आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे. वाफ पूर्ण गेलेली आहे. आता आपण हे उघडून बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता मंडळी अगदी 10 मिनिटात आपला हा टोमॅटो राईस बनवून तयार झालेले आहे. कसलीही जास्त मेहनत न घेता पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे. तुम्ही भात बघू शकता मस्त मोकळा झालेला आहे. अगदी 10 मिनिटात कसलीही जास्त मेहनत न घेता आणि पोटभरीचं आपलं हे रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर लगेचच आपण हे सर्व्ह करून घेऊया. तर सर्व्ह करताना तुम्ही याला कोशिंबीर किंवा लिंबाबरोबर, कांदा लिंबू बरोबर किंवा आपण जे कांद्याची कोशिंबीर करतो त्याच्याबरोबर, दह्याबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.